बरोबर. सर, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबवणं म्हणजे पुन्हा पुन्हा आपण त्याच्यावरच जातोय किंवा त्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी सुद्धा सरकारने कोणते उपाय केलेत असं आपल्याला वाटतं? स्वतः शिक्षणावरचं तरतूद वाढवली आहे, जबकि अजून ती वाढवायला हवी आहे हेही निश्चित आहे. पण मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला चालना दिली. हां. थोडीशी मी ज्याला एक दुर्दैवाची गोष्ट म्हणेन, हं. की हं. अनेक जण त्याला हं. शिक्षणाचं बाजारीकरण केलं. हं. शिक्षण सुद्धा आता नफ्यावर हं. लक्ष ठेवून चालवलं जातं असं म्हणतात. बरोबर. मी निश्चित म्हणेन की अर्थातच शिक्षणाचं बाजारीकरण नकोय. हां. बाजारीकरणचा मुख्य मानावं लागेल की शिक्षण हं. हे नफ्यासाठी आणि नफ्यावर डोळा ठेवून चालवणे हे नको. नकोय. पण आपली मनुष्यशक्ती तयार व्हायला शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक पाहिजे. हां. आपण जर एकामागून एक डेटा पाहिला ना खरोखर, तर अजिबात हे म्हणणं वावगं नाहीये की 70 वर्षात जे घडलं नाही ते गेल्या 11 वर्षात घडलं. आधीच्या हो. 2000चं आपण जर नुसतं स्टॅटिस्टिक खरंच जरी पाहिलं, की देशामध्ये स्वातंत्र्यानंतर ते 2014 पर्यंत एकूण मेडिकल कॉलेज किती निघाली? हो. त्यापेक्षा जास्ती मेडिकल कॉलेजेस गेल्या 11 वर्षात निघाली. बरोबर. अशी इंजिनिअरिंग आणि त्यातलं भारताचं जे इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक दर्जाचं मानलं जातं, म्हणजे IITs. तर 2014 पर्यंत जेवढ्या एकूण IIT होत्या, हो. त्यापेक्षा जास्ती IIT गेल्या 11 वर्षात निघाल्या. बरोबर आहे. हेच आपलं व्यवस्थापन क्षेत्रातलं प्रशिक्षण म्हणजे IIM, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट. एक 2014च्या आधी एकूण होत्या त्यापेक्षा जास्ती गेल्या 11. ही उदाहरणं खूप चालू राहतील ही. तर हे आहे की हायटेक क्षेत्राला कुशलता आणि जागतिक स्पर्धेला सामोरं जाण्याची तयारी. बरोबर. आता अशी परदेशी युवा पिढी विद्यापीठं पण येत आहेत. त्यातल्या थोडा परदेशी विद्यापीठाचं मला काही फार कौतुक नाही. अच्छा. माझं म्हणणं आहे की आपली विद्यापीठं जागतिक दर्जाची बनली दर्जाची पाहिजे. करावी. हां. फार परदेशी माझं जरूर चांगलं शिक्षण आपल्याकडे येऊ दे आणि आपल्या मुलांना लाखो रुपये खर्चून कुठेतरी बरोबर. परदेशात जाण्यापेक्षा बरोबर. ती विद्यापीठं इथे आहेत हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे. पण आपलं मुख्य पाहिजे आपली विद्यापीठं जागतिक दर्जाची बनायला झाली पाहिजे. पाहिजे. आणि आणि त्या ती दृष्टीनं जशी सुद्धा आता आपल्या राष्ट्रीय धोरणामध्ये